आज आपल्याला बनवायचे 3 दिवस तांदूळ न भिजवता एकदम झटपट तयार होणारे जाळीदार आणि खुसखुशीत असे अनारसे। अनारसे तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ कुठलाही तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। तांदूळ आपल्याला छान स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि 3 तास आपल्याला हे तांदूळ छान असे भिजू घालून घ्यायचे आहेत। 3 तासानंतर आपण तांदूळ एका चाळणीवरती काढून घेतलेले आहेत। तांदळातील पाणी पूर्णपणे निथळून घेतलेले आहे। एका कॉटनच्या कपड्यावरती टाकून आपण तांदूळ कोरडा करून घेतलेला आहे। तांदूळ कोरडे झाले की आपल्याला मिक्सरला बारीक असे दळून घ्यायचे। तयार करून घेतलेलं तांदळाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे। ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीने मी कढईमध्ये पाऊण वाटी गूळ टाकून घेतलेला आहे। यामध्ये आपण 2 चमचे पाणी टाकून घेतलेले आहे। गूळ आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे। गोळाबंद आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। आपला जो पाक आहे तो तयार झालेला आहे। यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ टाकून घ्यायचे आहे। अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घ्यायची आहे। मिश्रण आपल्याला 1 मिनिट गरम करून घ्यायचं आहे। एका ताटामध्ये आपल्याला तांदळाचं हे मिश्रण काढून घ्यायचं आहे। ताटामध्ये खसखस टाकायची आहे आणि खसखसवरती आपल्याला हा अनारसा तयार करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण हा अनारसा मस्त असा तयार करून घेतलेला आहे। बघू शकता 4 ते 5 अनारसे मी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत। आता आपल्याला अनारसे तळून घ्यायचे आहेत। अनारसे तळण्यासाठी कमी गॅसवरती आपण तेल गरम करून घेतलेले आहे। मध्यम गॅसवरतीच आपल्याला अनारसे तळून घ्यायचे आहेत। खसखसची बाजू वर येईल अशा पद्धतीने अनारसा तेलामध्ये सोडायचा आहे। वरच्या बाजूने आपल्याला चमच्याने किंवा झाऱ्याने तेल सोडून घ्यायचं आहे आणि वरची बाजू आपल्याला छान अशी तळून घ्यायची। खुसखुशीत असे आपले हे अनारसे तयार झालेले आहेत। आतमध्ये मस्त जाळी पडलेली आहे।